कोल्हापूर सर्किट बेंचकडे 1,20,000 प्रकरणी वर्ग. प्रकरणात 15 निवडणूक याचिकांचाही समावेश. उद्यापासून खंडपीठ सुरू होणार. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर फिरत्या खंडपीठाचे सर्किट बेंच कामकाज सोमवारपासून सुरू होणार असले. या खंडपीठावर कामकाजाचा मोठा ताण असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातून कोल्हापूर फिरत्या खंडपीठाकडे सुमारे 1,20,000 प्रकरणी वर्ग केले असून त्यात 15 निवडणूक याचिकांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या फिरत्या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयातील 13 सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ते कोल्हापूर खंडपीठात सरकारची बाजू मांडतील. 6 जिल्ह्यांमधील टॅक्स संबंधी आणि निवडणूक याचिका 18 ऑगस्टपर्यंत पासून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून घेणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. 79 प्रकरणे सूचीबद्ध. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे 79 प्रकरणे सूचीबद्ध करण्यात आले आहेत. तर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठापुढे 74 आणि न्यायमूर्ती S.G. चपळगावकर यांच्या एकलपीठापुढे 147 प्रकरणे सूचीबद्ध करण्यात आले आहेत.